स्वामीनारायण मंदिर हे नरे येथे आहे आणि एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की या जर तुम्ही आलेले नसेल तर. कात्रजच्या इथून आले तरी तुम्हाला खूप जवळ आहे. मग त्यानंतरून आलो आम्ही आतमध्ये, गाडी पार्किंग वगैरे केली आणि पार्किंगसाठी खूप मोठी जागा आहे बाहेर. आतमध्ये आलो, आतमध्ये गेलो, खूप गर्दी होती पण तरी पण शांतता होती कारण की स्पेस तेवढा खूप आहे. तिथे गार्डन वगैरे पण आहे, बसायला पण खूप छान जागा आहे सगळीकडे. फोटोशूट पण छान होतं तिथे गेल्यावर. मग आम्ही आतमध्ये गेलो पण आतमध्ये फोन अलाउड नव्हता. मग आतमध्ये पण छान दर्शन वगैरे केलं आणि आतमधलं कोरीव काम तर खूपच छान आहे. 104 कोरीव खांब आणि 109 तोरणांसाठी प्रसिद्ध आहे आणि खूप छान आहे. तुम्ही पण एकदम तुमच्या मुलांना घेऊन या. आणि तुकाराम महाराजांची मूर्ती आहे, परत ज्ञानेश्वर महाराजांची, नामदेव महाराजांची अशा छान मूर्त्या आहेत, विठ्ठल रुक्मिणीची. मस्त छान दर्शन वगैरे घेतलं, बाहेर आलो. आणि हे किड्स बाउन्सिंग नवीनच त्यांनी गेमचं इथं केलेलं आहे खेळण्यासाठी मुलांना. तर इथे मग 80 रुपये तिकीट होतं याचं, मिकी माऊसचं जम्पिंगचं. मग तो त्यांनी छान खेळलं. आणि मग त्यानंतर इथं बोटिंगचं पण होतं. बोटिंगचं 120 रुपये तिकीट होतं आणि त्यांनी पण खूप छान इथं खेळलं. तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की घेऊन या आणि खूप एन्जॉय करतात मुलं इथं आल्यानंतर. मी पण 3 वर्षानंतरूनच आले पण पहिलं हे सगळं नव्हतं आणि त्यांनी आता खूप डेव्हलप केलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना तिथे घेऊन गेले तर मुलं पण खूप एन्जॉय करतील आणि घरी जायचं नावच घेणार नाही. माझ्या मुलाचं पण तसंच झालं, तो काही पाण्याच्या बाहेर यायचं नावच घेत नव्हता पण त्याला लाडीगोडी लावून कसं तर आम्ही बाहेर काढलं. आणि माझ्या मिस्टरांनी मला एक छान सरप्राईज दिलं. तर त्यांनी मॅपवरती आधी सर्च केलं होतं हॉटेल हे शेतकरी वाडा आणि मग त्यांनी कात्रजच्या इथून मग पुढे आल्यावरती मग मला सांगितलं की आपल्याला हॉटेलला जायचं आहे जेवणासाठी. मग आम्ही आलो तिथे. तर तिथं मांजर होती, तर मुलं खेळत होती मांजरी सोबत. आणि माझ्या मुलाला प्राण्यांची खूप आवड आहे आणि हे बैलाची स्टॅच्यू होती तिथं पण त्या बैलाला म्हणजे त्या स्टॅच्यू सोबत पण तो खेळत होता मला. आणि मला म्हणतोय बैलगाडीवरती पण मला बसव, पण ते स्टॅच्यू होते त्याच्यामुळे त्याला काही तिथं बसवलं नाही. नंतर जेवणाची ऑर्डर वगैरे दिली आणि मग जेवण वगैरे केलं आणि बाहेर आल्यानंतर इथं शेकोटी होती, मग तिथं शेक घेतला आणि मग मुलांचे फोटो वगैरे काढले बाहेर. त्यानंतर मग आलो घरी. तर असा गेला दिवस. तर बाय बाय.